आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी डॉक्टर राजेंद्र चोपडे सर यांना करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. मी प्रास्ताविक फार वेळ करणार नाही. आपण सगळेजण बिरदेव साहेबांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात हे मला माहिती आहे, परंतु या कार्यक्रमाची प्राथमिक रूपरेषा आणि हा सत्कार कार्यक्रम का आयोजित केलेला आहे हे सांगण्यासाठी फक्त मी उभा आहे. आजच्या या कार्यक्रमाचे आपले सत्कारार्थी, आपले प्रमुख जे भाषण आपण ज्यांचं आयोजित केलेलं आहे ते नुकतेच UPSCच्या परीक्षेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून चांगल्या प्रकारचे यश संपादन केलेले मित्र, बंधू, भगिनींनो, आपण यंदाचा UPSCचा निकाल दरवर्षी लागतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण यंदाचा निकाल हा संपूर्ण आगळा वेगळा ठरलेला आहे. कारण या परीक्षेमध्ये आपल्या महाराष्ट्रातून एक नाव खूप म्हणजे सगळ्यांना आश्चर्यचकित करणारं होतं आणि ते म्हणजे श्री बिरदेव लोणे यांचं नाव. अत्यंत बिरदेव यांचा शैक्षणिक प्रवास, महाविद्यालयीन प्रवास गोष्टी बिरदेवजींचा शैक्षणिक प्रवास माझा पुतण्या त्यांच्या बरोबर पाहिलेला असल्यामुळं आणि या स्पर्धा परीक्षेच्या सर्व प्रयत्नामध्ये ते दोघं बरोबर असल्यामुळं मला सुरुवातीपासूनच माहित होता. त्यामुळं उभ्या महाराष्ट्राला ज्या निकालाची प्रतीक्षा होती तो निकाल आम्हाला बरेच अगोदरच अपेक्षित होता आणि त्या दिवशी 2:15 वाजता मुलाखतीतच सगळं चित्र समोर आलं आणि त्यांचा त्यानंतर सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वातून त्यांचा प्रवास आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे. पण हा प्रवास हा असा किती खडतर होता याची जरी जाणीव असली तरी बिरदेवजींनी ज्या परिस्थितीत त्या प्रवासात मध्ये आपल्या सगळ्या या संकटांना तोंड दिलं आणि एक शब्द वापरतो मी की परिस्थितीच्या छाताळावर नाचून संकटाच्या मुस्कटात कशी मारायची ते बिरदेवने महाराष्ट्राला शिकवलं. तर आणि हीच प्रेरणा आपल्या समाजातल्या ज्या काही अडीअडचणीत किंवा बाकीच्या नुसतं स्पर्धा परीक्षाच नव्हे तर इतरही असतील प्रवेश परीक्षा आहेत. आता कुठल्याच प्रवेश परीक्षेशिवाय आपला कुठलाच पाल्याचा प्रवेश होत नाही. तर या सर्व स्पर्धेच्या जगामध्ये या परिस्थितीचा बाऊ न करता त्याला कसं समर्थपणे तोंड द्यावं आणि त्या परिस्थितीवर यश कसं मिळवावं हा आपल्या सगळ्यांसमोर हा एक मांडावं म्हणून आम्ही आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बारामती शहरातील काही डॉक्टर्स, वकील, काही सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांनी मिळून आम्ही असं ठरवलं की हा प्रवास आपण जर लोकांसमोर आणू शकलो तर निश्चितपणे यातून काही मुलांना प्रेरणा मिळेल. परिस्थितीचा बाऊ न करता संकटावर कसं मात करायची हाच उद्देश, हा मेसेज त्या मुलांपर्यंत जाईल आणि याच उद्देशाने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता बिरदेवजींचा सत्कार करायचा तर कुणाच्या हस्ते करायचा हा आमच्या पुढे प्रश्न उभा राहिला आणि एका क्षणार्धात आमच्या डोळ्यासमोर त्याचं उत्तर बारामती तालुक्यातच मिळालं. आपल्या करडोलीच्याच आपल्या सुकन्या रेश्माताई पुणेकर यांचाही जर्नी हा बिरदेवजींसारखाच पॅरलल आहे. फक्त त्यांचं क्षेत्र क्रीडा क्षेत्र आहे आणि ह्या समतुल्य व्यक्तिमत्वाच्या हातूनच हा सत्कार झाला तर तो खऱ्या अर्थाने सत्कार ठरेल. त्यामुळे आम्ही कुठली सेलिब्रिटी नको, कुठला राजकीय नेता नको, काही नको. जे दोन्ही व्यक्तिमत्व असे आहेत की त्यांनी आपल्या परिस्थितीवर मात केली, संकटांवर मात केली, आपल्या प्रतिकूलतेवर मात केली. रेश्माताई गेली 3 वर्ष आपल्या भारताच्या बेसबॉल संघाचं नेतृत्व करत आहेत आणि आपल्या देशाची मान उंचवण्याचं काम करत आहेत.
अशाच उत्तुंग व्यक्तिमत्वाच्याच हस्ते दुसऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा सत्कार व्हावा अशी आमची सगळ्यांची भावना निर्माण झाली आणि त्यातूनच त्यांच्या हस्ते सत्कार करण्याचा आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आहे. बारामतीतील डॉक्टर्स, वकील आणि काही सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी, उद्योजक असतील, कन्स्ट्रक्शन ह्याच्या क्षेत्रातील काही व्यक्ती असतील, या सगळ्यांनी या कार्यक्रमाला हातभार लावल्यामुळेच आम्ही हा कार्यक्रम घडवून आणू शकलो आणि सुरुवातीलाच मी त्यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो. आणि तमाम बारामतीकर आपण सर्वजण मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि संयोजकांना पुढील कार्यक्रम चालू करण्याची विनंती करतो. धन्यवाद. हा कार्यक्रम घ्यायचं जेव्हा ठरलं त्यावेळी त्याला कुठलंही सामाजिक राजकीय स्वरूप येऊ नये हा संयोजकांचा, आयोजकांचा अट्टहास होता. त्यामुळं कार्यक्रमाच्या बोर्डवर किंवा कुठेही तसा कुठल्याही पक्षाचा किंवा संस्थेचा उल्लेख नाहीये. हा तुम्हा सर्वांचा कार्यक्रम आहे आणि हा माणूस आपल्या सर्वांचा आहे, तळागाळातून वर आलेला आहे. त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन हे समस्त बारामतीकर करत आहेत. स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा. या प्रास्ताविकेनंतर मी आपले प्रमुख पाहुणे, आजचे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचा इथे सत्कार आपण घेत आहोत आणि सत्कार मी आपल्या प्रमुख पाहुण्या रेश्माताई पुणेकर यांचा सत्कार करण्याची विनंती मी डॉक्टर वैशाली कोगरे यांना करतो. सत्काराचं स्वरूप फेटा बांधून शाल आणि आपण मेमेंटो देत आहोत त्यांना. तर पहिल्यांदा आपण फेटे बांधून घेऊयात पाहुण्यांना.
आपल्याला या कार्यक्रमासाठी आणखी एक प्रमुख पाहुणे जे लाभलेले ते आपल्या बारामतीचे ऍडिशनल एसपी गणेश बेरादार साहेब, त्यांचं मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. मी श्री मच्छिंद्र डिंगांना विनंती करतो की त्यांनी ऍडिशनल एसपी साहेबांचा सत्कार करायचा आहे. यानंतर आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या कुमारी रेश्माताई पुणेकर यांचा सत्कार करण्याची विनंती मी डॉक्टर वैशाली कोकर यांना करतो. त्यांनी यानंतर जो आजचा प्रमुख सत्कार आहे तो आपले सर्वांचे लाडके वीरदेव लोणे साहेब IPS यांचा सत्कार करण्याची विनंती मी रेश्माताई आणि बिरादार साहेबांना करतो. त्यांनी वीरदेव लोणे यांचा सत्कार करायचा आहे. शाल स्मृतिचिन्ह आणि एक विशेष सत्कार असा आहे की पुस्तकांचा हार देऊन आपण त्यांचा इथं सत्कार करतो. त्यांनी ओपन केलेले लायब्ररीसाठी ते पुस्तकाची जमवाजमव करत आहेत. आपण सर्वांना विनंती की आपणही त्यात खारीचा वाटा उचलावा. त्यांच्या लायब्ररीसाठी श्री बंडा ढाळे साहेब, बंडा ढाळे राणा जवळचे तालुका बारामती यांनी 25,000चं अनुदान त्यांनी दिलेलं आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आणि आजच्या या कार्यक्रमाच्या सत्कार समितीने त्यांच्या लायब्ररीसाठी आजच्या या सत्कार समितीने त्यांच्या लायब्ररीसाठी 25,000चं अनुदान आपण त्यांना देण्यावर मी त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया त्यांनी कायम द्यावं. श्री वीरदेव सिद्ध पडवणे यांना आपण जे स्मृतिचिन्ह दिलंय त्याच्यावरचा मी मजकूर वाचून दाखवतो की केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यशवंत मान्य वीरदेव सिद्ध पडवणे
IPS अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपण मिळवलेल्या शैक्षणिक आणि सनदी परीक्षेतील उज्ज्वल यशाचा आम्हाला अभिमान आहे. समस्त बारामतीकर बारामती. हा समस्त बारामतीकरांच्या वतीने आपण हा सत्कार केलेला आहे. श्रीयुत बिरदेव डोने यांनी आपल्याला आवाहन केलं होतं की पुस्तकं द्या मला. आताही त्यांनी सांगितले मला पैसे कशाला देताय तुम्ही, पण ह्या रकमेची पुस्तकं कॅरी करणं ऍक्च्युली आता त्यांना तिकडे त्यांचं गाव इतक्या लांब इथून आणि ते आता थेट पुण्याला अभ्यासासाठी जाणार आहेत, म्हणून आम्ही ही रक्कम त्यांना देत आहोत. त्यांनी ती त्यांच्या जे काय तिथं काम करतील त्या लोकांना द्यावी आणि त्यातून त्यांना पाहिजे त्या पुस्तकाचे, कारण काय होतं एकाच प्रकारची पुस्तकं जाण्याची शक्यता असते, त्यामुळे ते गरजेची पुस्तकं आहेत, ज्या प्रकारची पुस्तकांची गरज आहे ती पुस्तकं त्यांना घेता यावीत या उद्देशाने आम्ही फक्त ही रक्कम त्यांना देत आहोत. तिचा त्यांनी निश्चितपणे चांगला उपयोग होईल त्यांच्या गावातल्या लायब्ररीसाठी अशी आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री बिरादार साहेब यांना विनंती करतो त्यांनी 5 मिनिटं मार्गदर्शन करावं सर्वांना. व्यासपीठावर उपस्थित आजचे सत्कारमूर्ती केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले सन्माननीय बिरुदेव सिद्धप्पा डोने साहेब, तसेच रेश्माताई पुणेकर ज्या बेसबॉल संघाच्या त्या कर्णधार आहेत, आयोजित सत्कार समिती आणि येथे जमलेले सर्व भावी अधिकारी आणि त्यांचे आई वडील पालक. खर तर आज आपण बिरदेव सरांना ऐकण्यासाठी या ठिकाणी तुम्ही सर्वजण एकत्र जमलेले आहात. त्यांचा प्रवास हा एका संघर्षाचा प्रवास आहे, अभ्यासातील सातत्याचा प्रवास आहे, मेहनतीचा प्रवास आहे आणि परिस्थितीला मात करत संपादन केलेल्या एका यशाचा प्रवास आहे. आणि हा प्रवास ऐकून अनेकांना याच्यातून प्रेरणा मिळत असते आणि यातून मला निश्चितपणे खात्री आहे आज कुठेतरी बसलेला कोपऱ्यातला एखादा विद्यार्थी त्याचा सत्कार पुन्हा या व्यासपीठावर असाच IAS IPS झाल्यानंतर होणार आहे. तो संघर्ष सगळा त्याच्यात त्या संघर्षाचं चीज होतं, आपल्या आई वडिलांच्या कष्टाची चीज होतं. काम करत असताना, अभ्यास करत असताना, कुठल्याही क्षेत्रामध्ये मेहनत करत असताना तुमच्या पाठीशी आई वडील आहेत आणि ते तुमच्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहेत याची जाणीव नेहमी विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे. आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव जर मुलांना असेल तर मुलगा अभ्यासामध्ये स्वतःची फसवणूक कधीच करणार नाही. या संघर्षामध्ये अनेक चांगल्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. चांगल्या चांगल्या उपक्रमामध्ये हजर राहण्याचा किंवा नातेवाईकांचे चांगले कार्यक्रम असतात, घरचे चांगले प्रोग्राम असतात, अनेक वेगवेगळ्या गोष्टीचा त्याग करावा लागतो आणि त्याग केल्यानंतर या सगळ्या गोष्टी मिळत असतात. आज बिरदेव हे संपूर्ण देशभरामध्ये त्यांचा 551वा रँक आहे. ते IPS झालेले आहेत. त्यांच्या निवडीबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. व्यासपीठावरील महिला सुद्धा कुठेही कमी नाहीत. आज आपण बघतोय सगळ्या देशाची सुरक्षा सुद्धा महिलांच्या हातात आहे. बेसबॉलच्या कर्णधार रेश्माताई पुणेकर या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. त्यांच्याकडून सर्व महिला आणि मुलींना प्रेरणा घेण्यासारखं आहे. क्षेत्र कोणतंही असो त्या क्षेत्रामध्ये आपण टॉपवर उंचीवर जाण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. स्पर्धा परीक्षाच करावी का, तर त्याचं उत्तर आहे की आपल्या मुलांचा कल ज्याच्यामध्ये आहे त्यामध्ये आपण पुढे गेलो पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये मिळणारं यश जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे, म्हणजे जागा खूप कमी असतात आणि विद्यार्थी IPS होणाऱ्याची संख्या खूप मोठी आहे. एक स्पर्धा आहे. मला तर असं वाटतं की विद्यार्थ्यांना कळतं की आपण या स्पर्धेमध्ये टिकणार की नाही. 1-2 परीक्षा दिल्यानंतर त्याची पात्रता, त्याची क्षमता, त्याची कुवत त्याच्या लक्षात येते की आपण
मेरिटच्या जवळपास आहोत का थोडं लांब आहोत का दूर आहोत, आणि त्याला ते स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यावे लागतात. स्वयं अध्ययन आणि अभ्यासाची पद्धती सुद्धा त्याला स्वतः डेव्हलप करावी लागते. साधारणतः 11वी-12वीच्या नंतर तुम्हाला कोणी फारसं शिकवत नाही, परंतु तुम्हाला स्वयं अध्ययनाची एक स्किल जी आहे ते मुलांना अवगत करावी लागते. त्यासोबतच स्पोर्ट्स कला क्षेत्र आहे, सांस्कृतिक क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आता खूप चांगल्या संधी सगळीकडे आहेत. फक्त सातत्य त्या क्षेत्रामध्ये तुमचं सातत्य असणं गरजेचं आहे. चांगली संगती, मित्र संगती चांगला असणं गरजेचं आहे. आज मी काही जास्त बोलणार नाही, मी माझे शब्द आवडते घेतो, कारण आज आपल्याला सगळ्यांना बिरदो यांना ऐकायचं आहे आणि निश्चितपणे ऐकून त्याच्यातून तुमच्यापैकी एखादा जेव्हा IPS होईल तेव्हा मी निश्चितपणे इथे येऊन पुन्हा एकदा त्यांच्या पालकासह सगळ्यांचा सत्कार करतो. या ठिकाणी बिरदो आणि रेश्माताई दोघांनाही शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर भारतीय बेसबॉल टीमच्या कॅप्टन, जे तिसऱ्यांदा कॅप्टन म्हणून त्यांची निवड झालेली आहे. खर तर त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. खर तर भारतात खेळ म्हणजे क्रिकेट एवढंच असं समीकरण झालेलं आहे. म्हणजे मुलगा कुठं गेला तर क्रिकेट खेळायला गेला, मुलगी कुठं गेली तर क्रिकेट खेळायला, मुलीचं अजूनही ते कमीच प्रमाण आहे. अशा या प्रतिकूल परिस्थितीत ज्याच्या घरच्यांनी बेसबॉल सारख्या एका अपरिचित अशा खेळाकडे जिचं लक्ष गेलं, जिनं त्यात कष्ट करून मेहनत करून यश कमावलं, अशी ही रेश्माताई पुणेकर. खर तर रेश्माताई याही खूप प्रतिकूल परिस्थितीतून पुढे गेलेल्या आहेत. आपल्याला खेळात रुची असणं हे घरच्यांसाठी डोके असते. म्हणजे खेळात चाललं प्रोग्राम म्हटलं की अभ्यासाला बस. तर अभ्यास आणि खेळ अशा दोन्हीही शिखरावर उत्तुंग यश मिळवलेले असे हे दोन आपल्याला व्यक्तिमत्व लाभलेले. आणि त्यातलेच या रेश्माताई पुणेकर, ज्यांना शिवछत्रपती पुरस्कारानेही सन्मानित केले गेलेले आहे. बारामती तालुक्यात खेड्यातून येणारी ही एक मुलगी जगाच्या पातळीवर मला आज विद्यू ढोणे हे जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सत्कार करण्याचा मान आज मला दिला, त्याबद्दल मी प्रथमतः सर्व समाजाचं आभार मानते की मला या ठिकाणी हा एवढा मोठा मान सन्मान दिला. या ठिकाणी जे लोक आहेत, मी खरं तर हा एवढा मोठा सोहळा आहे कार्यक्रमाचा आणि ह्याच्यात एक 20-25% लोक किंवा 30-35% तरी लोक मला ओळखत असतील किंवा माझा त्यांनी संघर्ष बघितला असेल. कारण तर मी बारामती तालुक्याचीच लेक आहे, जी मुळगाव जे तळवणी आपलं गाव आहे त्या ठिकाणचे आहे. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर जास्त वेळ घेणार नाही, कारण तर सगळ्यांचीच आतुरता आहे की साहेबांचं आपल्याला मनोगत ऐकायचं आहे. मी माझा थोडक्यात परिचय सांगेल की सरांनी आता सांगितल्याप्रमाणे मला तिसऱ्यांदा भारतीय बेसबॉल संघाचं कर्णधार पद मिळालं आणि आता नुकतंच मी शुक्रवारी थायलंडवरून बँकॉक या ठिकाणी जो आपला आशियाई कप त्या ठिकाणी मॅचेस होत्या आणि त्या ठिकाणी आपल्या भारतीय संघाला इतिहासात पहिल्यांदा सिल्वर मेडल मिळालं भारतीय संघाला, की ज्याचं मला त्याचा सार्थ अभिमान वाटतो की आमच्या टीम युनिटीमुळे सगळ्या गोष्टींमुळे आम्ही भारतीय संघाला सिल्वर मेडल आणू शकलो आणि पुढच्या एशियन कप ज्या चायनाला होणार आहे त्यासाठी क्वालिफाय होऊ शकलो. त्याच्यातला तुम्हाला एक किस्सा आवर्जून सांगेल. हा आता जो पहलगामला जो हल्ला झाला तो आदल्या दिवशी झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच आमची पाकिस्तान वर्सेस इंडिया मॅच होती आणि मॅच झाल्या अनाऊन्स झाली आमची होम टीम आम्ही होतो, विजिटर ते होते आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळाल्या की हल्ला वगैरे झालेला आहे की अगोदर मुलींना होतं, परंतु एवढी टीम गंभीर झाली आमची की कोच वगैरे तर गंभीर होते, पण आम्ही एक टार्गेट ठेवलेलं की किती जरी काय जरी झालं तर आपल्याला पाकिस्तानकडून हरायचं, की त्याचा बदला आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा. की ह्या जे फोटो व्हिडिओ बघून या आम्हाला पण आहेत त्या ठिकाणी आपल्या लोकांना ज्या ठिकाणी की जी लोक त्या ठिकाणी आपली एन्जॉय करायला गेलेले लोक त्यांच्या अमानुषपणे त्यांची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली. अशा लोकांचा बदला जर घ्यायचा असेल तर हे आपल्याला एक त्या ठिकाणी चांगलं उदाहरण आहे. आणि त्या ठिकाणी जो 7 इनिंगचा जो सामना आहे तो 7 इनिंगचा सामना आमचा 9 इनिंग पर्यंत चालला आणि फक्त एका फरकाने त्या ठिकाणी भारतीय संघ विजयी झालेला होता.
की मी माझ्या 12-13 वर्षाच्या कालावधीत सांगेल की माझा जो अविस्मरणीय जो सामना आहे तो सामना होता की आम्ही जवळजवळ 3.5-4 तास तो सामना खेळत होतो. मॅच टाइम होत होती, ती एक स्कोर होत होता आणि सगळ्यांचे असे एकदम हार्टरेट की नाही काही जरी झालं तरी आपल्याला जिंकायचं आणि त्या ठिकाणी आपला भारतीय संघ विजयी झालेला होता. त्यानंतर आपण होम टीमला त्या ठिकाणी थायलंड सारखा देश आहे की त्या ठिकाणी हा बेसबॉल हा खेळ खरं तर आपल्यासाठी नवकाच आहे आणि तो अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर हा जो थायलंड होम टीम होती त्या टीमला आम्ही त्या ठिकाणी हारून आम्ही फायनल मध्ये पोहोचलो आणि थोड्याशा चुकांमुळे आम्हाला एका रनने फक्त त्या ठिकाणी सिल्वर मेडल मिळावं लागलं. परंतु आपल्या भारतीय संघाला इतिहासात पहिल्यांदा महिला टीमला आपल्याला मेडल त्या ठिकाणी मिळालेलं होतं. दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर मी खरंच हृदय सरांचं आभार मानेन की अतिशय कठीण परिस्थितीतून आज हा जो हे जे लोक जमलेले आहेत तिथे तरुण वर्ग आहे जे देशाचं उद्याचं भविष्य घडवणारे आहे. जागा बसायला नसताना सुद्धा हे खाली बसलेले आहेत. कशासाठी बसलेले आहेत? कारण काहीतरी सरांनी सुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून की बाबा त्यांची मी सांगेल की माझे वडील सुद्धा आई वडील सुद्धा मेंढपाळीचाच व्यवसाय करतात आणि सरांचे सुद्धा आई वडील मेंढपाळीचा व्यवसाय आणि त्याच्यातून किंवा आपल्या समाजातून कुठंतरी आपण मोठं स्वप्न बघतोय की मला IAS व्हायचंय किंवा IPS व्हायचंय आणि त्या 3 वर्षाच्या सरांचा 3रा अटेम्प्ट होता आणि 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये सर सक्सेस झालेला आहे. एवढी गोष्ट सोपी नाहीये की बाबा आपल्याला कुठल्याही गोष्टीचं फॅमिलीमध्ये बॅकग्राऊंड नसताना परंतु घरच्यांचा सपोर्ट असताना आपण तिथपर्यंत पोहोचतोय आणि ह्या सगळ्या गोष्टीतून 501 रँक घेता येतात आणि ते IPS होत आहेत. खरंच आपल्या समाजासाठी खरंच अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल मी सरांचं खरंच आभार मानते. त्यांचे मी ज्यावेळेस व्हॉट्सअप चेक करायचे त्यावेळेस सगळीकडे फक्त सरांचे स्टेटस असायचे की आम्ही ज्यावेळेस मी त्यावेळेस थायलंडला होते आणि चित्र टिंबे सर आहेत त्यांनी ज्यावेळेस मला सांगितलं की तुमच्या हस्ते त्यांचा सत्कार ठेवलेला आहे की मी चकितच झाले की नाही का सरांचा सत्कार माझ्या हस्ते तुम्ही ठेवताय तर सर बोलले तुमच्या हस्तेच त्यांचा सत्कार ठेवतोय म्हणून. भरपूर अशी लोक आहेत की तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात की परिस्थितीच प्रत्येक वेळेस आली येत नसते. काही ना काहीतरी त्याच्यावरती मार्ग निघत असतो आणि त्याच्यातच माझ्या 10-11-12 वर्षाच्या कालावधीनंतर की बाबा फक्त खेळच नाही करत असते ती शैक्षणिक ह्याच्यामध्ये माझं 3 महिन्यापूर्वीच पुणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर म्हणून मी कामावर त्या ठिकाणी रुजू झाले. तर हे जे श्रेय आहे की मी ज्यावेळेस 10-11-12 वर्ष त्याच्यामध्ये पूर्णपणे जीवन काम केलं आणि त्याचा मला श्रेय या ठिकाणी मिळाले. याच्यामध्ये सर्व समाजाचे तर मी काय म्हणणे आहे माझे आई वडील आहेत तसेच आता सगळेजण आपण सरांचा संघर्ष जो आहे तो संघर्ष जाणून घेणारच आहोत. मी सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते की मला या ठिकाणी बोलवलं माझा येतो तसा मान सन्मान केला आणि मला आपल्या भारतीय जे भविष्य आहे जे रत्न आहे आज या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे आणि त्यांचा मान सन्मान करण्याचा मला आज या ठिकाणी जो हे केलं त्याबद्दल मी सर्व समाजाचं सगळ्या जे आयोजक मंडळ आहेत त्यांचं सगळ्यांचं मी आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. आपल्या सगळ्यांनाच बिरदेव सरांचा सत्कार करण्याची त्यांना पुस्तकं भेट देण्याची इच्छा आहे. तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की अगोदर बिरदेव सरांचं भाषण होईल त्यानंतर आभार प्रदर्शन होईल जनगणमन होईल आणि त्यानंतर 1 तास आपल्यासाठी त्यांनी राखीव ठेवलेला आहे. आपण त्यांना भेटून पुस्तकं द्या आपलं काय बोलायचं असेल ते बोला फोटो काढा. तर कृपया हे कार्यक्रमाची थोडी शिस्त पाळण्यासाठी तुमची नम्र विनंती आहे याची सर्वांनी नोंद घ्या आणि यानंतर मी संयोजकांना पुढचं सूत्रसंचालन करण्याची विनंती करतो. आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं आलेला थोडीशी
बसण्याची गैरसोय झालेली आहे, त्याबद्दल मी आपल्याला दिलगिरी व्यक्त करतो. आपण तरीही शांत बसून हा कार्यक्रम ऐकत आहात. पुढील आता जी सूचना मिळाली की 1 तास देवदेव सरांनी आपल्यासाठी राखून ठेवलेला आहे. लक्षात घ्या, गडी थोडा बुजरा आहे, थोडं संयमाने जे काही तुम्हाला फोटो काढायचे किंवा सत्कार करायचे थोडं संयमाने करा, जास्त गर्दी करू नका. यानंतर आपले या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सत्कारमूर्ती श्री देवदेवजी ढोणे, कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या एका छोट्याशा ठिकाणी आलेल्या व्यक्तिमत्व, जो UPSCचा निकालही मेंढराच्या पाठीमागे असताना ज्याला कळतो असा हा एकदम तळागाळातला आलेला आणि फार हालाकीच्या परिस्थितीतून पुढे शिकलेला असं हे व्यक्तिमत्व आपल्या बारामती आपल्या विनंतीवर इथं आले. मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान चालू करावं. सर्वप्रथम तर ऍक्च्युली बारामतीमध्ये बोलायचं म्हणजे थोडस भीतीदायकच आहे. तर एवढ्या लोकांच्या समोर बोलायचं म्हणजे थोडी भीतीच वाटते, पण ठीक आहे, आता मॅनेज करतोय कसं तरी. सर्वात महत्वाचं म्हणजे अख्ख्या भारताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि शाहू फुले आंबेडकरांना वंदन करून माझे 2 शब्द तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय. काही बोलताना काही चुकलं तर तुमचा मुलगा, तुमचा लहान भाऊ किंवा तुमच्या नाते म्हणून मला माफ करून घ्या. इतक्या काय जास्त बोलण्याचा अनुभव नाहीये. आपण काय फक्त प्रयत्न करायचे काम केले आणि यश की प्रयत्नानंतर प्राप्त झाले. सो एक माझी दिलगिरी म्हणजे मला असं विनंती आहे की बोलण्यामागचं इंटेन्शन समजून घ्या, त्याच्या मागचं माझं काय म्हणणं आहे ते ऍक्च्युली समजून घ्या. सो की फक्त पडद्यावर बोलतोय तेच फक्त समजून घेऊन नका, त्याच्या मागचं इंटेन्शन पण समजून घ्या. सो काय चुकलं वगैरे तर माफ करून घ्या. ऍक्च्युली तर 22 तारखेला रिझल्ट आला आणि त्या दिवशी कसं झालं होतं की म्हणजे ऍक्च्युली कंडिशन अशी होती की घरी मी ऍक्च्युली प्रिलिमची प्रिपरेशन करायला पुण्यात होतो आणि फेब्रुवारी फुल ऑफ घेऊन पप्पा थोडा आजारी होते, गावी किडनी स्टोनचे दोन्ही PCNRचे ऑपरेशन झाले होते. सो घरी हॉस्पिटल वगैरे चालू होते, मग पप्पाला घरात राहून वगैरे बोर झालं होतं, मग थोडं चेंज ऑफ एन्व्हायरमेंट म्हणून आम्ही बकऱ्यात गेलो होतो. सो बकऱ्यात एक 5-6 दिवस राहिलो आणि 21-22 तारखेला रिझल्ट वगैरे येणार तर माहित होतं, पण माझ्या पप्पांची कंडिशन जास्त असलं म्हणजे थोडंसं वातावरण बदल पण पाहिजे होतं आणि मग आम्ही बकऱ्यात गेलो होतो कारण दूध वगैरे थोडं भरपूर जास्त प्रमाणात अवेलेबल होतं कारण पिल्ली वगैरे विकायला चालू होतं. त्यामुळे मग 22 तारखेला ऍक्च्युली कसं झालं होतं की आमच्या मावशीच्या दिरांची बकरी काढायची होती आणि आम्ही एका ठिकाणी होतो, मामाची बिराड एका ठिकाणी होते आणि मावशीच्या दिराची बिराड एका ठिकाणी होतो. सो मी आणि माझा भाऊ सकाळी गाडी घेऊन गेलो आणि पप्पा वगैरे तिकडेच होते. सो ऍक्च्युली रिझल्ट तर 5 वाजता वगैरे लागतो, पण मग त्या दिवशी ऍक्च्युली बकरी कात्रायला चालू होती. मी बकरा म्हणजे मेंढा बनवून माझा मावस बनवून कात्रत होता आणि 2:30 वाजता फोन वाजला माझ्या मित्राचा, निशांत देशमुख म्हणून मित्र आहे, तुला फोन होता की भाई रिझल्ट लागला आणि 551 रँक आला. की म्हणजे ऍक्च्युली ती खूपच भारी फिलिंग असते कारण ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतक्या तत्परतेने प्रयत्न करत असणार आणि इतक्या ते की जितक्या जास्त तळमळीने तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी इच्छा आकांक्षासाठी तळमळ व्यक्त करत असाल ती असं पाहिजे अशी जर तुमचे प्रयत्न असतात ना ती मला वाटतं की डेस्टिनी तुम्हाला हेल्प करते की त्या गोष्टी तुम्हाला अचीव्ह करायसाठी किंवा तुमचे प्रयत्न पण मग तेच की थोडं की जे की नॉर्मल असतं थोडंसं रडायला वगैरे की आनंदाश्रू वगैरे येतातच, पण मग की मोबाईलवर खूपच जास्त फोन येऊ लागले, इतके जास्त फोन येऊ लागले की फोन येऊन मोबाईल स्विच ऑफ पडू लागला आणि फोन पण इतका काही चांगला नसल्यामुळे आता इतकी परिस्थिती झाली की 2,000 मिस कॉल येऊ लागले. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे की समाजाच्या प्रत्येक स्तरावरून सामान्य नागरिक असो, नोकरदार वर्ग असो किंवा लोकप्रतिनिधी असो, प्रत्येकाच्या शुभेच्छा द्यायला फोन येत आहेत. काही जणांचे मी फोन अटेंड करू शकतो तर काही जणांचे फोन अटेंड नाही करू शकतोय. सो एकच म्हणायचं की ज्यांची मी फोन अटेंड नाही करू शकतो किंवा ज्यांना मी रिप्लाय नाही देऊ शकतो त्यांची मी ऍक्च्युली दिलगिरी व्यक्त करतो. कारण काय ना माझं सक्सेस हे माझं नाहीये, कारण हे काय दर्शवतं का सामान्य माणसाचं सक्सेस हे मला दाखवते की म्हणजे एखादा सामान्य माणूस जिद्द चिकावी करू आणि आपल्या प्रयत्नांशी प्रामाणिक राहून कष्ट करू लागला तर तो त्यांच्या प्रयत्नामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो. हे ज्या माणसाला वाटतं की इतक्या जास्त लोकांनी माझं कारण हेच आहे की लोकांना वाटतं की माझा भाऊच झाला IPS, लोकांना असं वाटतं की माझाच पोरगा IPS झालाय. सांगायचा उद्देश काय की लोक कसं आहे की दरवर्षी UPSC रिझल्ट लागतो, दरवर्षी 1,000 इंटरव्ह्यू सिलेक्ट होतात,
पण मग क्वचित एखाद्या विद्यार्थ्याला लोकांकडून खूप जास्त आपुलकी प्राप्त होते. मला आपुलकी प्राप्त होण्याचं कारण हेच आहे की लोक माझ्या सक्सेस सोबत असोसिएट करायला लागले की यार अरे यार म्हणजे ठीक आहे खूपच भारी यार की म्हणजे असं वाटायला लागलं की इतकं म्हणजे की एकदम गावाकडून आलेले विद्यार्थी इतके जास्त कष्ट वगैरे घेतले. पण कष्ट म्हणजे सांगायचं उद्देश काय की कष्ट आणि युपीएससी तुम्हाला माहिती की इतकी पण सोपी एक्झाम नाहीये आणि इतकी पण अवघड पण नाहीये. कारण मी क्रॅक करू शकतो तर माझ्यासाठी सगळे विद्यार्थी क्रॅक करू शकतात. सो अवघड आणि सोपं आहे फक्त आपल्या मनाची स्थिती असते असं मला वाटतंय. समजा तुम्ही म्हणतात त्याला अवघड आहे तर ते अवघडच जाणार आणि तुम्ही म्हटलं तर सोपं आहे तर मग खरोखर सोपं पण जाणार. पण हे म्हणून पण चालणार नाही पण कष्ट पण करावं लागणार की फक्त म्हणजे हा ठीक आहे सोपं आहे आपण असं करतो म्हणजे काही जमणार नाही. सो की प्रयत्न पण करायला पाहिजे. सो थोडंसं माझ्या युपीएससी जर्नी बद्दल बोलूयात असं मला वाटतं की जे तुम्हाला खूप जास्त असं वाटतं की भारी आहे. ऍक्च्युली एप्रिल 2021 पासून मी माझी युपीएससी जर्नी चालू केली. पण त्याआधी मी ऑगस्ट जुलै 2020 मध्ये माझं ग्रॅज्युएशनचं लास्ट इयर चालू होतं. म्हणजे मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सीईटी मधून बीटेक पास आउट केलं. पण मी त्या लॉकडाऊन मध्ये घरी बसून काय करायचं कॉलेज पण ऑनलाईन शिफ्ट झालं होतं. घरी पण थोडं पैशांची गरज होती. मला काय करायचं तर पोस्टमनचा जॉब जॉईन केला मी. गंगापूर पोस्ट ऑफिस म्हणून आमच्या इथून जवळच आहे. त्याला काही जास्त काम नसायचं पोस्टाचं लॉकडाऊन होतं. म्हणलं आता ठीक आहे आठवड्यात एकदा दोनदा जाऊन जर समजा 10 महिन्याला मिळत असतील तर बारीच काम आहे ना काय निवांत काम आहे. तासावर पत्र वाटायची यायचे 10 पण द्यायला लागले. सो ते भारी वाटायचं. सो एक 10-11 महिने पत्र पोस्टमनचं काम केलं. पण नंतर आम्हाला तापा वाढला. पण मग काय करतो मग काय कळतं की प्रिपरेशन करायचे मग ते प्रिपरेशन करायसाठी स्पार्क असं म्हणतं की मला एकदम पहिल्याच अटेम्प्टमध्ये IAS IPS बनायचं असं मला पहिल्यापासूनच काय नव्हतं. आणि माझ्या मित्रांना पण नेहमी ते सांगायचो की भाई माहिती नाही आता बाकीचे जे फर्स्ट अटेम्प्टमध्ये करतात ते लईच भारी असतात आपण एवढं काही पण भारी नाही असं मी म्हणायचो. सो मग परत 2022च्या पिढी नंतर मेन्सचा थोडा अभ्यास चालू केला. मग माझं असं असायचं की समजा एखाद्या टॉपरच्या 10 पानाच्या नोट्स असतील आणि माझ्या 100 पानाच्या नोट्स असतील तर ते मला सारख्या वाटायच्या. कारण मला माहित असेल ते पिक्टोग्राफी एक मेमरी तयार व्हायची की मला आठवायचं की मी माझ्या कोणत्या नोट्स कुठे काय लिहिलेलं आहे ते सगळं माहित असायचं. सो स्वतःच्या नोट्स बनवण्यावर मी सर्वात जास्त भर दिला. म्हणजे जे युपीएससी जे करतात विद्यार्थी किंवा करू इच्छितात ते GS2 GS3 वगैरे दरम्यान वाचून झालं. पुन्हा फेब्रुवारी 2023 मध्ये युपीएससीची प्रिपरेशन चालू केली. मागच्या ज्या अटेम्प्टमध्ये मला चुकले होते खूप सिली मिस्टेक झाले होते. म्हणजे खूप फालतू मिस्टेक जे की करायला नाही पाहिजे होतं. पीओके अनालिसिस जे करायला पाहिजे होते जे मी केलं होतं 2022 मध्ये ते 2023च्या अटेम्प्टमध्ये केलं. तर मग त्यावेळी दिल्ली सोडली कारण दिल्लीचा खर्च जास्त काय परवडत नव्हता. महिन्याला 10,000 वगैरे खर्च यायचा. आणि खूप चांगली गोष्ट म्हणजे दिल्लीतली जी ओळख वगैरे आमच्या त्यांना आम्ही आणखी म्हणायचो त्यांनी ऍक्च्युली आमचं रेंट होतं 6,000 रुपये जे आणि बाकीचा माझा मित्र 6,000 द्यायचे पण त्या माझ्याकडून 3,000 घ्यायचे कारण मित्राला सांगितलं की अशी माझी परिस्थिती आहे. सो सांगायचा उद्देश काय की परिस्थिती काही असो परिस्थितीला जास्त बाहेर नाही केला पाहिजे. तुमचे प्रयत्न प्रामाणिक असले तर समाजातून मदतीचे हात तुम्हाला नक्कीच पुढे येतात. फक्त काय असते की समाजाला पिढी करायची ताकद तुमच्यामध्ये असते की समाजाला वाटलं पाहिजे की यार कोणा काहीतरी करून दाखवणार की म्हणजे काही ना काही बनणार म्हणजे बनणार. सो जोपर्यंत तुम्ही समाजाला दाखवून नाही देणार समाजाच्या लोकांना दाखवून नाही देणार की बाबा कोणतं काहीतरी जिद्द चिकाटे आहे आणि काहीतरी बनेल तोपर्यंत समाजाचा एकही माणूस तुम्हाला मदत करायला तयार होणार नाही. काय करेल तो पण तुम्ही सांगा काय करणार सांगा. तुम्ही त्यांची काय असेल आर्थिक असेल मानसिक मानवी तुम्ही जर टाइमपास वगैरे करत असाल तर मग एखाद्या चांगल्या विद्यार्थी त्याचा फायदा होऊ शकतो ना. सो मग ते एक असते समाज माध्यमातून हात नेहमी तुमच्या मदतीसाठी येतात. त्यावेळी मी पुण्यात दिल्ली सोडली पुण्यात ज्ञान प्रबोधिनीमध्ये रुजू झालो आणि टू बी ऑनेस्ट सरांना पण माहिती आहे ज्ञान प्रबोधिनी ऍडमिशन मिळवणं खूप डिफिकल्ट टास्क आहे ऍक्च्युली.
मग त्यावेळी प्रांजलला वगैरे आशिषनं वगैरे हेल्प केली आम्हाला ऍडमिशनसाठी. मग विक्रू सरांनी वगैरे ऍडमिशन वगैरे दिलं, इंटरव्ह्यू वगैरे घेतला, फायनली ऍडमिशन भेटलं. मग पुण्यात थोडं युपीएससीची प्रिपरेशन करणाऱ्या मुलांना ज्ञान प्रबोधिनीमध्ये एक चांगला एन्व्हायरमेंट आहे. आणि माझे सिनियर पण होते, म्हणजे प्रांजल म्हणा किंवा आशिष पाटील म्हणा, फाळके म्हणा, सौर्या म्हणा, सॅम म्हणा किंवा अंड्या वगैरे म्हणा, माझे सगळे कॉलेजचे सिनियर होते की जे तिथे ऑलरेडी प्रिपरेशन करत होते. मला माहिती की आपल्याला जास्त बाकीच्या पोरांसोबत जमत नाही, आणि जर पट्ट्यातली पोरं बघा तुम्ही टाइमपास करायला चालतंय. आणि कसं असतं की सोनारच कांदे असल्यावर चांगले असतात, बाकीच्यांपासून इथे दुकान चालू होते. म्हणजे तसे ते माझे मित्र होते की जे चुकलं वगैरे ते सांगायचे. सो मग 2023चा पुन्हा अटेम्प्ट दिला पुण्यातून. त्यावेळी ट्राय केलं की मी ज्यावेळी मागच्या वेळी कसं होतं की माझ्या सिधी मिस्टेक होत होत्या. सो थोडंसं रोज लायब्ररीला जाण्याच्या आधी 10 मिनिटं मेडिटेशन करायला ट्राय केलं. सो त्या मेडिटेशनचा फायदा इतका झाला की ज्या माझ्या फालतू चुका व्हायच्या त्या चुका कमी मदत झाली. आणि त्या वर्षी 2023ला माझी सिव्हिल सर्व्हिसेसची आणि फॉरेस्टची दोन्हीच्या पण प्री निघाल्या. सप्टेंबरमध्ये मेन्स दिली, पण ऑगस्टमध्ये मला डेंग्यू झाला. डेंग्यूमध्ये 15 दिवस गेले. ऑप्शनल पेपर तुझा अभ्यास झाला नाही माझा. पण मग ते की सिव्हिल सर्व्हिसेसच्या मेन्सला चांगलं देऊ नाही शकलो. सो फॉरेस्टची मेन्स खूप जास्त जिद्दीने दिली. फॉरेस्टच्या मेन्स दिल्यानंतर असं वाटलं होतं की सिलेक्शन होणार आहे माझं, पक्का ती फायनल सिलेक्शन होतं, पण ऍटलीस्ट इंटरव्ह्यू देणार आहे, डोलपूर जायची संधी मिळणार आहे असं वाटत होतं. जानेवारीमध्ये रिझल्ट आला, म्हणजे 2 चांगल्या मित्रांची मेन्स क्लिअर झाली, माझी क्लिअर नाही झाली. 15 दिवस कोम्यात गेले. ऍक्च्युली कळालंच नाही की म्हणजे ते असं असतं की ते खूप जास्त असोसिएट झालं होतं रिझल्टच्या बाबतीत की येणार आहे आणि वाटलं होतं खूप जास्त मार्क्स वगैरे काढून बघितले होते की हा एवढं पडतात, 600 कसं तरी पडतं असं वाटलेलं. फायनल रिझल्ट आल्यानंतर कळालं की कट ऑफ 608 आले आणि मला पडले होते 605. सो कट ऑफ 3च मार्क राहिलं होतं, पण अपयश आलं होतं. पण अपयशाने मला काय सांगितलं की भाई तू केलं की होऊ शकते. सो हे ऑप्टिमिझम जे की तुम्ही चांगलं बघण्याची, अपयशातून पण चांगलं बघण्याचं कुणी सांगितलं आपल्याला? एखाद्या अवघड परिस्थिती आली तर त्या परिस्थितीला कसं मार्क करायचं आपल्याला महाराजांनी शिकवलं, किंवा परिस्थिती किती अवघड असू दे त्यातून तुम्ही मार्क काढला म्हणजे महाराजांनी आपल्याला सांगितले. सो महाराजांचे विचार काय फक्त फोटो किंवा स्टेटस किंवा गाणी लावण्यापुरते राहायचे, रिअल आयुष्यामध्ये अप्लाय करायचे. तर म्हणजे अपयश म्हणजे असं वाटतं की ती कुठं काळाच्या ओघामध्ये कुठं म्हणजे मागे पडायचं. मला असं वाटतं की ते तुम्ही सर्वांनी संकट आणि ते महाराजांचे विचार किंवा शाहू फुले आंबेडकरांचे विचार तुम्ही रिअल लाईफ मध्ये वापरायला पाहिजे असं मला वाटतं. पण मग पुन्हा 2024ची प्री दिली, पुण्यातूनच दिली. प्री देताना माझा असा फोकस होता की सिव्हिलच्या मेन्स तर माहित नाही, सिव्हिल सर्व्हिसेसच्या, पण फॉरेस्टची मेन्स आता काढू शकतो याचा कॉन्फिडन्स होता. सो मला जास्त असं वाटायचं की सिव्हिलची प्री वाली निघणार होती म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसची, पण फॉरेस्टच्या प्रीसाठी तयारी करत होतो. रिझल्ट आला, सिव्हिलची प्री निघणार होती, काही रिझल्ट बघितला पण नाही. फॉरेस्टची प्रीचा रिझल्ट बघितला, प्री निघाय नाही. खूप जास्त वाईट वाटलं. सिव्हिलची प्री निघाल्याचं थोडंफार आनंद झाला नाही. माझ्या ज्या मित्रांची प्री निघाली होती त्यांच्यासोबत मी जाऊन राहत होतो, भाई साहेब अरे माझी फॉरेस्टची प्री नाही निघायला, आणि ते बरोबर होते साऱ्या तुझी प्री तर निघाल्याची प्री पण नाही निघाली. सो की ते एक होतं. पण मग नंतर रिअलाइज होत गेलं. पण मग एक की 2023च्या मेन्सला ऑप्शनलच्या पेपरला अभ्यास केला नव्हता. सो जीएस थोडाफार चांगला होता. सो फक्त यावेळी 2024ला जीएस चा एकच फुल लेंथ पेपर लिहिला, त्यानंतर कोणताही जीएसचा पेपर लिहिला नाही. ऑप्शनलच्या दोन्ही पेपरचं खूप चांगली प्रिपरेशन केली, खूप चांगली प्रिपरेशन केली. जीएसचे पेपर लिहून आलो, मग आता वाटलं इंटरव्ह्यूचा कॉल येतो यावर्षी. मग परत ऑप्शनल पेपर 1 झाला माझा, जो की माझा स्ट्रॉंग पॉईंट होता, आणि त्याला मागच्या वर्षी पण मला चांगले मार्क होते. ऑप्शनल पेपर 1 पण चांगला गेला. म्हणलं वाटलं की आता थोडं चांगलं प्रेझेंटेशन वगैरे केलं, अजून एक 10 मार्क वाढतात. मागच्या वर्षी 135 होते, 145 150 वगैरे तरी पडतील. आणि स्ट्रॉंग झाली की आता इंटरव्ह्यूचा कॉल येतो वाटतो. पेपर 2 दिला, खूपच रॅन्डम. मला असं वाटलं गणलं वाटायला सगळेच आता की जे काही इंटिज्युअलिझम होतं की आता इंटरव्ह्यूला धुळपुरावरला जायचंय, ते सगळे माझे इंटिज्युअलिझम निघून गेले. मग आता म्हणलं की बोंबा आता झाली की काय की परत पुढच्या वर्षी आता अटेम्प्ट द्यायला लागतं वाटायला. आणि युपीएससी करणाऱ्या पोरांना एमपीएससी करणाऱ्या पोरांना सगळ्यांमध्ये दुःख काय असते की मेन्स देऊन आल्यानंतर मेन्स देऊन परत प्री द्यायला जाणं म्हणजे डोक्यात ताप असते, खूप जास्त भीती असते. आणि प्रीचं खूपच रॅन्डम आहे, काय युपीएससी खूपच अवघड आहे. मग त्यावेळी माझा बॅकअप ऑप्शन म्हणून सीएपीएफची एक्झामिनेशन सप्टेंबरमध्ये ऑगस्टमध्ये दिली एक्झाम. प्री मेन्स एकाच दिवशी असतं. सीएपीएफची एक्झाम क्वालिफाय झाली. नोव्हेंबरमध्ये फिजिकल मेडिकल असते पुण्याला, सीएपीएफच्या ग्राउंडला माझं फिजिकल पण क्वालिफाय झालं, मेडिकल पण क्वालिफाय झालं. आणि त्याचा ती एक्झाम पण युपीएससी कंडक्ट करते, आणि त्याचा इंटरव्ह्यू पुढच्या म्हणजे या महिन्यात आहे माझा. ऍक्च्युली आता मे मध्ये आहे, आता जायचं नाही जायचं माहित नाही, पण इंटरव्ह्यू आहे. सो ती एक पॅटर्न डोक्यात होता की सीएससीचं नाही काय होतं काय माहित नाही, कारण डिसेंबरला सीएससीचा रिझल्ट लागला. सो एक होतं की जाऊ दे काय पण जाऊ दे, डोलपुरावर जायची संधी मिळते, जायचं. मग 9-10 डिसेंबरला पप्पांचं ऑपरेशन करायला आम्ही डीवायमध्ये कोल्हापूरला गेलो होतो.
पप्पांचं ऑपरेशन दुसऱ्या दिवशी करायचं होतं आणि आदल्या दिवशी संध्याकाळीच रिझल्ट आला की बाई मेन्स क्लिअर झालेला की मग मेन्सच्या ऍक्च्युअली प्रिपरेशन केलं मी निशांत आणि बारामतीचीच कोमल आहे ते आम्ही ठिकाणी एकत्र प्रिपरेशन केली होती. खूप जास्त मनापासून असं वाटलं होतं की माझं होतंय का नाही माहित नाही पण कोमलचं होईल असं मी खूप जास्त अपेक्षा होती पण काय माहित की काही गोष्टी मी तिच्या फेवर मध्ये नव्हत्या सो कोमलचं झालं नाही म्हणजे त्याबद्दल ऍक्च्युअली खूपच जास्त वाईट वाटलं. पण मग 9-10 डिसेंबरला रिझल्ट लागल्यानंतर 20 डिसेंबरला इंटरव्ह्यूचं शेड्यूल बाहेर पडलं आणि त्यावेळी कळालं की 20 जानेवारीला इंटरव्ह्यू आपला. खूपच जास्त असं की खूपच जास्त भीती वाटायला लागली युपीएससी सारखा इंटरव्ह्यू एका महिन्यामध्ये कशी तयारी करायची. पण मग हेच की कोमल आणि निशांत माझ्यासोबत होते युनिक अकॅडमीचे प्रवीण चव्हाण सर होते. मग एक होते की आपण कसं असतं की आपल्या गावामध्ये पोरांना माहित नसतं आता मी ऍक्च्युली हे ब्लेझर वगैरे आता पहिल्यांदा गोष्टी घालायला चालू केल्या युपीएससीच्या इंटरव्ह्यू वगैरे जाताना शिवाय मी त्यावेळी शिवून घेतले ऍक्च्युली मी खूप अनकम्फर्टेबल वगैरे फील होते. शूज वगैरे पण कधी घातले नव्हते आपल्या नॉर्मल सँडलवरच असायचो ते शूज घातले तेवढे शू बाईट वगैरे व्हायचं टोचायला वगैरे चालू करायचं. मग ते प्रवीण चव्हाण सरांच्याकडे गेलो मग त्यानंतर सरांनी सांगितलं की शेव करायची काय ट्रिम करायचं केस केवढी कट करायची शूज कोणत्या प्रकारचे घ्यायचे ब्लेझरचा कलर वगैरे कोणता घ्यायचा मग पांढरा ड्रेस घालायची कोणता ड्रेस घालायचा म्हणजे आपल्या गोष्टी खूप खराब ड्रेसिंग सेन्स आहे माझा मला ऍक्च्युली काय कसं प्रिपरेशन तरी काय एक टी शर्ट आणि नाईट पॅन्ट झालं की संपवायचं जायचं लागलं जायचं परत झोपायचं सो त्यावेळी तेवढा सेन्सच नव्हता की कोणते ड्रेस आणि एक काय की युपीएससी काय असायचं की माझं फायनान्शियल बॅकग्राऊंड वगैरे कन्सिडर केलेला मार्क वगैरे जास्त पाठवलं वाटतं त्याला बॅकग्राऊंड माइंड वगैरे जरा चाललं होतं गेली आणि मग दुसऱ्या एका सरांनी एकदम फुल मला माझी घ्यायचीच ठरवली त्या सरांनी पूर्ण वगैरे आता सरांना माहिती आहे की युपीएससीच्या इंटरव्ह्यूचं कसं आहे ग्रिलिंग करायला एखादा मेंबर वगैरे चालू केले की फुल ग्रिलिंग करायला चालू करतात. मग त्यांनी मला ऍक्च्युली ती इंडिया बाहेर डिबेटवर पण प्रश्न विचारायला चालू केले त्यानंतर पीओच्या बद्दलचे वगैरे पण क्वेश्चन विचारले पण मग तेच की आपल्याला खूप जास्त एक्सपिरियन्स नाही काय जे काही थोडंफार नॉलेज आहे की जे काही ऑलरेडी सर्व्हिस मध्ये आहेत सरांच्यासाठी त्यांनी सांगितलेले कुठल्या भाषणामध्ये त्याच्या पुढचे नोट्स वगैरे काढून दिले बॅक ऑफ द माइंड मध्ये असतं की ऑफिशियल ओपिनियन आहे गव्हर्नमेंटचं मग ते मी ओपिनियन सांगायला लागलो. खरं तर मला सांगा माझ्यासारखं 25-30 वर्षाचं पोरगं 40 वर्ष अनुभव लोकांसमोर इंटरव्ह्यू केला गेलं तर त्यांना माझं उत्तर एकदम फालतूच वाटतं ना म्हणजे त्यांनाच वाटलं की आता काय ते बुकिश वगैरे उत्तर द्यायला लागले तर माझ्या ऑप्शन पण नव्हतं मग ठीक आहे उत्तर वगैरे दिली. मग अजून एक बोर्ड मेंबर होते ऍक्च्युली माझी युपीएससी डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म भरताना हॉबी भरून घेते तुमची म्हणजे तुमचं छंद काय हे विचारता सो मी छंद टाकताना शीप अँड गोट रेडिंग म्हणजे वडील आई वडील मेंढपाळ करतात त्यामुळे मी शीप अँड गोट रेडिंग हाच माझा छंद टाकला होता आणि याचा फायदा म्हणून मला ऍक्च्युअली इंटरव्ह्यूने म्हणजे एखाद्या बोर्ड मेंबरने मला क्वेश्चन विचारायला चालू केले. मग त्यांनी मला विचारलं की शेळी दूध किती देत्या मग त्यांनी विचारलं की शेळीचे दूध वाढवायला काय करायला पाहिजे मग त्यावेळी पण सांगितलं. मग त्यांनी असं म्हणले की आजकाल डॉक्टर्स शेळीचे दूध इतके जास्त काय रिकमेंड करू लागले मग त्यांना सांगितलं की शेळी खूप जास्त मेडिसिनल प्लांटचा पाला वगैरे खातात तो जास्त मेडिसिनल कंटेंट शेळीच्या दुधामध्ये उतरवतो सो त्यामुळे डॉक्टर्स शेळीचे दूध रिकमेंड करू लागले. सो त्या ऑलरेडी चेअरमन सरांचा तो क्वेश्चन मध्ये फायनान्शियल बॅकग्राऊंड बद्दलचा आणि हा क्वेश्चन मी वाटलं की हा ठीक आहे बाबा खूप जास्त खराब तरी मार्क येणार नाहीत कारण इंटरव्ह्यू मध्ये पोरांना दिले तर 100 पण मार्क देतात दिले तर 200 पण मार्क देतात. इव्हेंच्युअल मध्ये या गोष्टीचा फायदा झाला. सांगायचा उद्देश इतकाच की काय 160 मार्क पडले डिसेंट आहेत थोडंसं ऍव्हरेज आहेत पण ठीक आहे काय हरकत नाही अजून कमी असतील तर लिस्ट मध्ये पण असलो नसतो. सो एक की काय म्हणजे तो हॉबी टाकण्यामागचा हेतू काय की बाकीचे कोण म्हणजे मी पहिलाच असं विद्यार्थी नाही की मेंढपाळाचा की आता युपीएससी इंटरव्ह्यू मध्ये जातात माझ्या आधी पण खूप जास्त मुलं गेले असतील माहित नाही मला ऍक्च्युअली कन्फर्म माहित तर त्या मुलांना मला वाटतं थोडंफार कमीपणा वाटतं का काय माहित नाही की शीप अँड गोट रेडिंग टाकायचं किंवा नमूद करायचं काय कमीपणा वाटतं असं माहित नाही मला पण मला काही कमीपणा वगैरे काय वाटतं नाही. ज्या व्यवसायामध्ये सगळं कोण करतोय
ज्या व्यवसायातून मला कोण बघत त्या व्यवसाय नमूद करायला ते छंद वगैरे जोपासणं काहीच हरकत नाही. मी माझ्याच व्यवसायाचं नाही तर समाजातल्या प्रत्येकाला सांगतोय की समाजातील प्रत्येक व्यक्ती एक सन्मानाचं जीवन आणि सन्मानाचा रोजगार नक्कीच करत असते. प्रत्येकाची जे आपण लोकच ठरवत असतोय की तू लय भारी आणि लय भारी असं काहीच नसतं. प्रत्येकाचा रोल महत्वाचा आहे. शेतकरी नसणार तर पोचणार कोण कसं आहे ते सगळे महत्वाचे. सफाई कर्मचारी एक दिवस आला नाही तर सगळ्या दुर्गंध सुटतोय. त्या गोष्टीची किंमत कधी मिळते ती व्यक्ती नसल्यावर पाहिजे. सो व्यक्ती असल्यावर त्या व्यक्तीची किंमत जाणून घ्या असं मला वाटतं. सो मग इंटरव्ह्यू वगैरे झाला. इंटरव्ह्यू आल्यानंतर थोडं खूप जास्त कॉम्पिटिशन कॉम्बिनेशन करायला लागलो. पहिला इंटरव्ह्यूच्या डॉक्टर म्हणून बाहेर पडल्यानंतर माझा मित्र निशांत देशमुख त्याला फोन केला. भाई असं झाले काय होते काय माहित नाही थोडं गणल्या वाटायला लागल्या. कारण बाकी सगळ्या बोर्ड मेंबरचे म्हणजे 4-5 पॅनेल असायचे सायमल्टेनियसली. बाकी सगळ्या पोरांचे 25-30 मिनिटं इंटरव्ह्यू चालायचे आणि आम्हाला 18-19 मिनिटाचं आठवण दिलं. मग ते वाटत की अरे काय होणार आहे काय माहिती. मी त्याला म्हणत अरे काय भाई अजून 4-5 मिनिटं बोलायला दिलं असं अजून 5-10 मार्क चांगले मिळाला असं वाटायचं. पण मग तेच की माहित नाही म्हणजे देवाचे तुमच्यासाठी काहीतरी प्लॅन्स बनवून ठेवलेले असतात. सो इव्हेंच्युअली चांगला रिझल्ट लागला आणि झालो 551 रँक भेटला. खूपच भारी फिलिंग असते. ऍक्च्युली IPS भेटते असं वाटतंय म्हणजे मागच्या 3-4 वर्ष ट्रेंड करता 600 पर्यंत IPS आले अलोकेशन. पण वाटतंय पण माहिती नाही आता IPS किंवा IAS कस्टम पण भेटू शकते. सो सांगायचं आहे यातून उद्देश इतकाच की मी करू शकतो तर तुम्हीही करू शकताय. मला काय रावणासारखी 10 डुबकी नाही त्या 10 पाय नाही त्या 10 हात नाही. मला जो काही 2 हात 2 पाय आहेत. मीही सामान्य कुटुंबातूनच आलोय. आई वडील दोघंही माझ्या लहानपणापासून मेंढपाळाचा व्यवसाय करायचे. पण आमच्या शिक्षणाखातर 6वी-7वी बापरी मामांच्याकडे घातली आणि गावाकडे शिफ्ट झाले. पण मग 8वी ते 12वीची सिच्युएशन इतकी खूप जास्त हालाकीची झाली. मी कधी बोललेलो पण नाहीये कारण कसं ती खूप जास्त परिस्थितीचा भाऊ पण करायला नाही पाहिजे. पण मला आता वाटतं की ही गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे. 10वीची सुट्टी पडली. माझा मित्र होता माझा बॅचमेट त्याला शाळा सुटली होती म्हणून त्याचा ट्रॅक्टर होता तर त्या ट्रॅक्टरवर शेणखत वगैरे भरायला जात होतो. विटा वगैरे पण भरायला जात होतो. सो सांगायचा उद्देश काय की कोणतंही काम करायला कधीही लाजलो नाही आणि तुम्ही लाजायला नाही पाहिजे. कसं आहे की कामामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. जे काही काम करतात ते आवडीने काम करायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि जे विद्यार्थी ऍक्च्युली UPSCची प्रिपरेशन करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी थोडेसे 2 शब्द. आता बरेच माझे मित्र आहेत जे माझ्यापेक्षा पण खूप जास्त हुशार आहेत. माझा खूप जवळचा मित्र पण आहे. पण अशा वेळी काय होतं की प्रीची जी थिन लाईन क्रॉस करणं ना खूप म्हणजे अनप्रेडिक्टेबल आहे. काही जणांचे होते काही जणांना तो नॅक भेटतो काही जणांना नॅक भेटत नाही. सो काही असे मित्र आहेत की ज्यांचे कॅलिबर असते तरी पण प्री क्रॅक होत नसत्या. सो तर त्या विद्यार्थ्यांनी काय त्यांना सांगेन की इतकंच ते प्रयत्न करत राहा. पण असे काही विद्यार्थी असतात म्हणजे कसं असतं की प्री क्रॅक म्हणजे काय कट ऑफ 90 आहे आणि तुम्हाला पडतात 85-87. सो काय म्हणायचं कंटिन्युअसली तेवढे लागले म्हणायचं काय उद्देश की तुम्ही खूप क्लोज आहे. म्हणजे थोड्याफार गोष्टी त्या दिवशी तुमच्या फ्लेवरमध्ये नाही आहेत पण मग तुम्ही प्रयत्न करू शकता. अजून एखादा दुसरा अटेम्प्ट देऊ शकताय ज्यांचं क्लोज आहेत मार्किंग. पण असे काही नग आहेत की ते 3-4 वर्ष प्रिपरेशन करतात किंवा 5-6 वर्ष प्रिपरेशन करतात. कट ऑफ असतो 80 यांना पडतात 50-40 आणि कोरोना आला कळतो वाटतं मग 5-6 वर्ष प्रिपरेशन करायला चालू करतात. असं फालतू मला बंद करायला पाहिजे ना. म्हणजे तू ऑनेस्ट मी तेव्हा लग बोलतोय पण मला असंच आहे की काय असं तोंडावर लग ठोक बोलायचं मागे असं गोडपीठ बोलणं आपल्याला जमत नसते की म्हणजे तोंडावर गोड बोलतो आणि मागे असं काय आपल्याला जमत नाही. तर त्या कोरोनाला सांगायचं होते काय 3-4-5 अटेम्प्ट दिल्यानंतर स्वतःची पात्रता समजते. ऍक्च्युली काय झालंय की पात्रता शब्द वापरायचं नाही त्याच्यावर लायकी हा शब्द वापरायचो. तर माझे काही चांगले जवळचे मित्र त्यांनी म्हटलं की मला लायकीचं असं तर असं वेगळं वाटतं जरा पात्रता वगैरे वापरलं त्यामुळे मी आता पात्रता वगैरे वापरायला चालू केले. सो मग त्या मुलांना सांगायचा उद्देश आहे की तुम्हाला तुमची स्वतःची पात्रता समजते. तुम्ही UPSC क्रॅक करू शकता की नाही हे तुम्हाला कळतंय. जसं वाटतंय करू शकत नाही तर MPSC शिफ्ट व्हा किंवा बाकीच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करायला चालू करा. सांगायचा उद्देश इतकाच की काय माझं UPSCचं यश हे खूप संकुचित प्रवृत्तीचे यश आहे. कारण एक ढाचा आहे त्या ढाच्यामधलं मी प्रयत्न केला त्या ढाच्यामध्ये यशस्वी झालो. आयुष्यामध्ये करण्यासाठी खूप जास्त मार्ग आहेत. एकच नाही कसं आहे की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असली गेली की उपाशी मारायची पाळी द्या. मग असलं काय करू नका की म्हणजे काय की
मान्य आहे की प्रयत्न काय करायचे की आयुष्यात 30-40-50 वर्ष झाल्यानंतर असं रिग्रेट नाही वाटलं पाहिजे की ज्या आईला प्रयत्न केले असते बरोबर असतं थोडं सक्सेस झाला असतो. सो असं रिग्रेट नाही वाटलं पाहिजे. सो हे जे बॅकग्राऊंड माइंड असायचं की प्रयत्न करण्यामागचं कारण हेच असायचं की अजून एखादा अटेम्प्ट दिला असता, आता मित्र आहे झाला मी पण आहे मी तुझं वाटतंय, म्हणजे असं थोडंसं वाटायला नाही वाटलं पाहिजे. हे एक बॅकग्राऊंड माइंड असायचं. सो हे लक्षात ठेवा. सो जे पोरं कंटिन्युअसली प्री मध्ये फेल होतात त्या मुलांना एवढं सांगायचं की बाकीचे ऑप्शन एक्सप्लोर करायला चालू करा. म्हणजे तुम्हाला वाटत तसं एक जणांना शाळा आल्या वाटतं. पण खरं सांगतो, सत्य परिस्थिती सांगतो, पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये IAS बनायचं जे झील होतं की नाही आता IAS बनायचंय, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये असं वाटलंय की भाई जॉब पाहिजे आता. आणि काय पण त्याला लिस्ट मध्ये नाव येतं बाकी पुढचं पुढे बघायला. सो त्या मुलांना मला खरंच खूप प्रामाणिकपणे सांगतोय, खूप तळतळी सांगतोय. आई वडील खूप जास्त अपेक्षा देऊन किंवा भाऊ देऊन तुम्हाला पैसे पुरवत असतो महिन्याला. सो त्याची कुठं जाणीव ठेवा. कसं आहे की कुठे पण करा. म्हणजे आज कॉमर्स करायचं JNU BU सारख्या चांगल्या नामांकित युनिव्हर्सिटी मधून करा की आपल्या गावाकडे थोडस आर्ट्स कॉमर्स जास्त की नाही, पण BU ला JNU ला मधून बघा. आज कॉमर्स करायला एकदम टॉपची प्रायोरिटी आहे. सो की तुम्हाला करायचं ग्रॅज्युएशन तर इतक्या हाय युनिव्हर्सिटी मधून करा की म्हटलं पाहिजे की याला पोरं BU मधून पास झाले. इथे आमचं पण बघतो असं वाटतंय आता आम्ही ग्रॅज्युएशन CUB मधून केलंय, जे DU मधून JNU मधून पास झाले त्यांना आहे का BU मधून पास झाले म्हणजे पहिल्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतोय. सो जो दृष्टिकोन तुम्ही कमावा लागतो तो आपोआप मिळत नाही, तो कमावा लागतो. जे IIT मधून पास आउट झाले त्या पोरांना आम्हाला वाटतंय IIT मधून पास आउट झाले. सो ते खरं काय नाही ते आहे ऍक्च्युली तो आहे IITचा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा, त्यांनी ते कमावलंय, ते असंच भेटलेलं नाहीये, त्यांच्या मागचे कष्ट पण आहे. सो ग्रॅज्युएशन खूप चांगल्या नामांकित कॉलेजमधून करा. मी प्रिपरेशन ग्रॅज्युएशनच्या म्हणजे त्यावेळी माझं इंग्लिश इतकं खराब इतकं काही चांगलं नव्हतं. थोडं आपल्या गावाकडे माहिती आहे ना इंग्लिश की ठीक आहे जरा जमत असते जरा जमत असते. मग इंग्लिशची ती भीती घालवण्यासाठी म्हणजे जे प्रिपरेशन करायची इच्छुक आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो ग्रॅज्युएशन मध्ये. सो थर्ड इयर मध्ये माझं म्हणजे थोडं कसं टेक्निकल इंग्लिश चांगलं होतं, पण जे ह्युमॅनिटीज आणि इंग्लिश जे लिहावं लागत होतं पेपरमध्ये इतकं काही चांगलं नव्हतं. सो मग डेलिबरेट प्रॅक्टिस करायला चालू केली. NCERT जे की UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप बेसिक समजलं जातं आणि ते बेसिक पण आहे. कसं NCERT ऍक्च्युली नवीन पोरांसाठी बनवलेले 12वीच्या, पण UPSCची पोरगी इतकी आढळली होती की त्यांना समजत नाही, त्यामुळे परत NCERT वाचायला लागतं. सो आम्ही काही हुशार नसते असं मला म्हणायचा उद्देश आहे. मग तेच 12वीचे NCERT परत वाचायला लागतात. मग पोरांनी मग थर्ड इयरला NCERT वाचायला चालू केले. मग त्यावेळी इंग्लिश माझ्याकडे भारी नव्हतं. सो इंग्लिश मधल्या अवघड शब्दांचे अर्थ मराठीमध्ये त्या पुस्तकांमध्ये लिहू लागलो. मग थर्ड इयर लवून गेलो. मग माझे जे मित्र होते ते मला लागले की सध्या परिस्थिती काय की मराठी ऍज मेन्सला मीडियम घेऊन किंवा मराठी ऍज इंटरव्ह्यूला घेऊन सिलेक्शनचा रेशो कमी आहे ऍज कम्पेअर टू इंग्लिश. सो असं डिसाईड केलं की इंग्लिश मधनं जाता पेपर देऊया. सो जे पुस्तकं मी ऑलरेडी वाचले होते, मेरे वेबस्टर नावाची डिक्शनरी डाउनलोड केली मोबाईलमध्ये आणि इंग्लिश मधल्या अवघड शब्दांचे अर्थ इंग्लिश मध्ये लिहू लागलो की मी व्होकॅब्युलरी डेव्हलप केली. रोज इंग्लिशचा इंडियन एक्सप्रेस नावाचा न्यूजपेपर वाचायला चालू केला. तर मग स्वतःचा एक व्ह्यू पॉईंट वगैरे बनायला तयार झाली. सो एक स्टेज असं आली, त्या स्टेजला असं वाटू लागलं की ऍक्च्युली UPSC मध्ये मराठी मधून पण पेपर द्यायचं असते पेपर असते. तिथं अशी सिच्युएशन असे आली की आम्हाला ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट मराठीमध्ये काय म्हणते क्लायमेट चेंज मराठीमध्ये काय म्हणते असं सिच्युएशन आली. सांगायचा उद्देश काय की म्हणजे थोडंफार ग्रॅज्युएशन पण इंग्लिश मधूनच झालं. मग त्यावेळी मी माझ्या जे ऑलरेडी मराठीमधून ज्यांनी ग्रॅज्युएशन वगैरे केलं वेगवेगळे त्या मुलांना मी फोन लावलो, ह्याला काय म्हणायचं असतं थोडं कीवर्ड्स वगैरे जमा करून घेतले, कारण मराठीमध्ये असं लिहायचं पास व्हायचं. आणि खरं सांगतो
75 मार्क मिळवलं पण पोरांना अवघड जातात मराठीमध्ये. माझ्या एका मित्रांना 76 मार्क पडले मराठीमध्ये, आणि मराठी क्वालिफाय झाला नाही तर तुम्ही तिथे किती पण मार्क मिळा तुमचा पेपर चेक होईल. सो सांगायचं की प्रत्येक विषयाचं महत्व आहे. मी हेच करीन तेच करीन एवढंच करीन तेवढंच करीन चालत नाही. हे करायला लागते, पर्यायच नाही. तू करणार नसतं बाकीची लोक करणार, सिलेक्ट होणार पुढे जाणार, आणि तू सगळं करायचं की नाही करायचं. सो मग ते की ग्रॅज्युएशनच्या मुलांनी काय थोडंसं जे एनसीईआरटी वगैरे चालू करा. माझा रँक 551 आहे, माझा खूप खाली रँक आहे. युपीएससी मध्ये ऑल इंडिया रँक 1 ते 10 मध्ये जी मुलं असतात त्यांची टॉपरची स्ट्रॅटेजी बघायला चालू करा. मी काय शिका माझ्याकडे अशी काही जादूची छडी नाहीये जी की मी 12मधल्या पोरांना देणार आणि युपीएससी मध्ये 12मधील पोरं सिलेक्ट होणार. एकच जादूची छडी आहे, हार्डवर्क हार्डवर्क हार्डवर्क. बाकी आपल्याकडे काहीच मंत्र नाहीये जे तुम्हाला देईन. आता इथे येण्यामागचं कारण इतकंच की आज एकटा यशस्वी होतो, उद्या 12मध्ये 100 पोरं युपीएससीच्या लिस्टमध्ये जातील. सो ग्रॅज्युएशनच्या मुलांनी त्या गोष्टीचं घेतलं पाहिजे. आणि मी दिल्लीला क्लास केला. क्लास करण्यामागचं कारण माझं हेच होतं की 2-3 वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर परत रिग्रेट नाही झाला पाहिजे. आईला क्लास केला असता बरं झालं असतं, असं बरं भारी वाटलं असतं. सो की कसं आहे की माणूस आयुष्यामध्ये पैसा उभा करू शकतो. माझी परिस्थिती अजून पण खराब आहे. मला जो आता पेमेंट वगैरे चालू आहे नाही, म्हणायचा उद्देश काय की अजून जर्नी वगैरे लाभ आहे. अजून पण परिस्थिती जशी रिझल्टच्या आधी होती तशीच परिस्थिती. असं काही जास्त रिझल्ट लागला गेले काय श्रीमंत असं काय नाहीये. तर सांगायचा उद्देश काय की मी करू शकतोय तर तुम्हीही करू शकता. सो क्लास लावण्याचं कारण एवढंच होतं की रिग्रेट नाही वाटलं. म्हणजे माणूस आयुष्यामध्ये पैसा उभा करू शकतो, पण एकदा ती 1-2 वर्ष निघून गेल्या तर आयुष्यातील ती 1 वर्ष नाही आणू शकत. मार्क करून घ्या, खरं सांगतो खूप जास्त रिग्रेट होतो वेळ निघून गेल्यानंतर. सो ते माझं म्हणणं होतं की मी क्लास लावून टाकला, आणि क्लास लावून का टाकला, मला 2,35,000 अजित शहाने मला मदत केली होती म्हणून क्लास लावला. समजा मला काही मदत करायला तयार झालं असतं तर मी क्लासेस लावला नसता. सिंपल होतं, माझा कंटा सिंपल होता. पैसे जमा करायला क्लास लावायचा, नाही जमा करायला सेल्फ प्रिपरेशन करायचं. मग आता ज्यांच्या घरची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे त्यांनी मला असं वाटतं की क्लास लावायला काही हरकत नाहीये. ठीक आहे, आता बाकीचं मी होतं सांगणार नाही, थोडं कॉपीराइट इश्यू मला सोडकं देते तसं बोलणार नाही आता ऍक्च्युली ऑन स्क्रीनवर. ठीक आहे, मी बाकीच्या जे पोरं येतात त्यांना सांगेल ऍक्च्युली जसं टेलिग्रामवर काय काय चालतंय ते. सो मग ते क्लास वगैरे लावायचा. आणि खूप जास्त विद्यार्थी असेही आहेत ज्यांनी क्लास न लावता सेल्फ प्रिपरेशन गावाकडे राहून सुद्धा युपीएससी मध्ये रँक मिळवल्यात. मग घरात सांगायचं नाही मला युपीएससीची प्रिपरेशन करायचं आहे. हा मग ठीक आहे कर की. नाही मला पुण्याला जायचं आहे. हा पुण्याला जायला म्हणजे असं काही नाहीये. सांगायचा उद्देश काय की खूप जास्त पुण्यामध्ये नोंदणीच्या विद्यार्थ्यांचे येऊ लागले आणि त्याला कळतच नाही की परत कधी जायचं. सो हे जे की आयुष्यात मागे कधी वळून बघायला पाहिजे, तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे. सो हे कधी समजणार जेव्हा तुमच्याकडे बॅकअप ऑप्शन असेल तर. युपीएससी मध्ये सक्सेस झालो असतो चांगली गोष्ट आहे, नाही झालं असतो त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. कारण की भारी होता आहे ना, हा युपीएससी प्रिपरेशन करत होतो. आता मला माहिती आहे की सिस्टीम मध्ये आल्यानंतर खूप जास्त चॅलेंजेस आहे ऍक्च्युली, पण मग ते इनिशियल झील आहे, माहित नाही आता काय होतं. पण मग तेच की बॅकअप ऑप्शन तुमच्याकडे रेडी ठेवा. मी युपीएससी मध्ये सक्सेसफुल झालो नसतो तर मी सीओपी सारख्या नामांकित कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय. त्या बेसिसवर कन्स्ट्रक्शन साईट मध्ये किंवा कुठेतरी जाऊन स्वतःचा पोट घेऊ शकलो असतो, स्वतःच्या आई वडिलांची काळजी घेऊ शकलो असतो. सो या गोष्टी बॅकअप माइंड होत्यात की फुल ऑन जायचंय ठीक आहे, पण कुठे बॅक ऑफ द माइंड मध्ये प्लॅन बी असायला पाहिजे. कसं आहे की आम्हाला इथिक्स पण आहे, म्हणजे इथिकल पर्स्पेक्टिव्ह वेगळं आहे. आता काही मुलांचं म्हणणं असं आहे की नाही बॅक प्लॅन बी ठेवला तर मग काय नाही, मग त्याच्यामध्ये आता प्लॅन बी आहे म्हणून निवांत चालतोय. त्यांचं चालतंय हो, काही नाही केलं त्यांच्या आईवडिलांनी मिळून ठेवलेलं असतं, तसं आमच्या बाबांकडे मिळून ठेवायला नाही. तेव्हा आम्हाला अभ्यास करायची पर्यायच नव्हता. परतीचे मार्ग किंवा परतीचे दोर सगळेच कापलेले होते, परत जाण्याचा चान्सच नव्हता. घरी जाणार तर जाणार, कोणतं तोंड घेऊन जाणार. जॉब करणं भागच होता, मग भले ती युपीएससी म्हणून सिलेक्ट ठेवा किंवा बाकी कुठेही करणं. जॉब करायला घरची परिस्थिती मॅनेज करणं खूप 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 अवघड होतं. आणि एक की बारामतीचं माझ्या बाबतीतलं असोसिएशन खूप स्ट्रॉंग आहे. कारण कॉलेजमध्ये असताना गोटलवला होतो, गोटलवला अक्षय भेटला
पंधराचा माझा ऑर्गनायझर होता. ऍक्च्युली त्यावेळी मला घाण वागणूक पण दिली होती. त्यावेळी मला चांगली बोट वगैरे पण मिळाली होती. केक वगैरे ठेवलेलं तेवढं भारी मारत असून पण मग ऑर्गनायझरचं रूपांतर मित्रामध्ये झालं, मित्राचं रूपांतर भावामध्ये झालं, मोठा भाऊ झाला. महिन्याला मला ज्यावेळी म्हणजे मी पैसे मागव नाही मागव पण ते पुढायचा पैसे आहेत काय मी म्हणायचं हा आहेत पैसे तरी मला 8,000 9,000 महिन्याला पडायचे. म्हणजे अक्षर पाठवायचं नाही पाठवायचं वहिनींची काहीच काळजी करायची नाही. अक्षराला फक्त वहिनी पण 3-4,000 पाठवायचे. आणि सांगायचा उद्देश काय की माहित नाही सोळंकर फॅमिलीला ती मॅक गावली मला असं वाटतं. मदत करणारी योग्य व्यक्तीपर्यंत मदत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आज अक्षा नसता तर आज दीर्घ तुमच्या समोर असला नसता. या यशामुळे कसं आहे मी फक्त पडद्यावरचा कलाकार आहे. पडद्यामागचे भरपूर जास्त कलाकार आहेत जे की आता तुमच्या समोर दिसत नाहीये. ज्याच्यामध्ये माझा मोठा भाऊ ऍक्च्युली त्याला PSI बनायचं होतं पण घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती. देवचंद कॉलेज म्हणून निप्पाणीला आमचे कॉलेज आहे. कॉलेजला ऍडमिशन घेतलं, NCC मध्ये ऍडमिशन घेतलं. घरून जास्त पैसे मिळायचे नाहीत म्हणून कॉलेज संपल्यानंतर रात्री हॉटेलमध्ये जाऊन वेटरचा जॉब केला. कॉलेजला सेकंड इयरला असताना आर्मीमध्ये भरती झाला. असं काय की कुणाची तरी स्वप्न पूर्ण होण्यासाठी कोणातरी स्वतःची स्वप्न सॅक्रिफाईस करावी लागतात. सो ती स्वप्न माझ्या दादाने सॅक्रिफाईस केलं. पण मला असं वाटतंय की आता दादाची 17-18 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर माझी इच्छा आहे की दादाने पुन्हा PSI ची तयारी करायला पाहिजे असं मला वाटतं ऍक्च्युली. आणि मला त्याला PSI झाल्यानं बघायचं आहे ऍक्च्युली की मग तेच की उपाय IPS दादा PSI आहे. आणि आता जे UPSC प्रिपरेशन करत आहे जे करू इच्छितात ग्रॅज्युएशन मध्ये आहेत त्यांना आणि जे आता 12वी पर्यंत विद्यार्थी आहे किंवा 8वी 9वी 10वी 12वीचे विद्यार्थी म्हणा त्यांना मला सांगायचा उद्देश इतकाच की जे समोर वाढून ठेवलं तेवढंच खायचा प्रयत्न करा. कसं आहे की एकदम खायला गेलं की पचत नाही. सो 8वी पासून ठरवलं असं की मला UPSCच करायचं आहे. मग झालं सगळं वाटतं येऊन गेले पण ते UPSCच्या मागे लागते. 10वीला पण चांगलं पडत नाही 12वीला पण काय पडत नाही फक्त वेगवेगळी नाही करते. सो असं काय करू नका. जे समोर वाढून ठेवलं ते खायचा प्रयत्न करा. तुमच्या शिक्षकांना जे सांगतात कसं आहे की आयुष्यात दोनच लोक एक तुमचे आई वडील आणि दुसरे शिक्षक की तुमचं चांगलं चिंतक असतात. सो त्यांनी जे सांगितलं प्रामाणिकपणे फॉलो करा. आणि मला वाटत नाही असा कोणीही विद्यार्थी असेल तो सांगेल मी शिक्षकांना सांगितलं फॉलो केलं आणि अपयशी झालो. सो असं कधीही होणार नाही. एक्सेप्शन्स पण नाहीये त्या गोष्टीला असं मला वाटतंय. सो 8वी 9वी 12वीच्या विद्यार्थी एवढंच म्हणेल की तुम्ही जे काही करताय ते प्रामाणिकपणे करा. कसं आहे की छोट्या छोट्या गोष्टी शाळेमधून आला ड्रेस काढून हातपाय देऊन दुसरा ड्रेस घालणं ही एक डिसिप्लिनची गोष्ट आहे. एक सवय आहे, ही चांगली सवय आहे. शाळेत रोज दिलेला अभ्यास पूर्ण करून तुमच्या शाळेला जाणं ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला UPSCच्या प्रिपरेशन मध्ये उपयोगाला होतात. ती प्रोक्रॅस्टिनेशन नावाची गोष्ट आहे. ठीक आहे उद्या करूया काय उद्या केलं तर चालते की. सो हे असं नाही पाहिजे. रेग्युलर म्हणजे सांगायचे उद्देश की मी कधीही 15 किंवा 16 तास अभ्यास केलेला नाहीये. म्हणजे की खूप जास्त टॉपर्स पोरं काय करतात की यश मिळालं काय माहिती असं हवा जाते डोक्यात आणि स्टेजवर येऊन सांगायला चालू करतात नाही मी 20-20 तास 16 तास अभ्यास करता. पण म्हणजे ऑनेस्टली ज्यावेळी एक्झाम माझी नसायची किंवा एक्झाम डोळ्यासमोर असायची त्यावेळी माझा ऍव्हरेज अभ्यास 6 ते 8 तास असायचा. आणि ज्यावेळी एक्झाम म्हणजे GSचा माझा पेपर झाला आणि ऑप्शनलचे पेपर झाले त्या दरम्यान माझा मात्र अभ्यास 10 ते 11 तास झाला. तो सांगायचा उद्देश काय की रोज थोडं अभ्यास केला तर नक्कीच मोठं समुद्र बनायला काय हरकत नाहीये. ते थेंबे तळ्यात साचत जाते आणि आपण काय करतो एकदम मोठं काहीतरी घ्याय बघतो आणि ते गावात नाही हातात. सो मग कसं करू छोटे छोटे पावलं उचला छोट्या मार्गाने किंवा छोटे पावलं टाकत पुढे जावा. आणि 2 गोष्टी पालकांसाठी ऍक्च्युली खूप डिफिकल्ट आहे पालकांना सांगायचं म्हणजे कारण आता कसं झालंय मला म्हणायचं होतं पालकांची इच्छा काय
मला PSI IPS व्हायच होतं. आता ठीक आहे मी बनायला ठीक आहे मग पोरग्याला तर बनून दाखवणारच. अरे बाबा आता त्याला काय बनायचं त्याचा विचार तरी करा आधी, की म्हणजे सांगायचं काय की तुमच्या इच्छा अपेक्षा मुलांवर लादू नका प्लीज. कारण कसं आहे की ते कळी असते त्या कळीवर जास्त दबाव टाकला की ते पाकळ्या पडायला चालू होत्यात. सो बहराच्या काळामध्ये त्याला काय व्हायचं आहे किंवा त्याला कोणत्या स्ट्रीम मध्ये जायचं आहे त्या स्ट्रीम मध्ये जायला सांगा. त्या स्ट्रीम मध्ये जाण्यावर तुम्ही एक मित्राची भूमिका घेताना तुम्ही मदत करा. सो तुमची इच्छा मान्य आहे. मी खूप अवघड सल्ला देतोय पण ट्राय करून बघा. 8 दिवस व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरायचं नाही. राहू शकतं का? ट्राय करून सांगा. माझा नंबर तुम्ही पुढे देऊ आणि मला सांगा सर 8 दिवस व्हॉट्सअप वापरायला बघा. मी खरंच तुम्हाला खूप अभिनंदन करेन कारण खूप डिफिकल्ट टास्क आहे. जरी वाटत असेल की खूप सोपी गोष्ट आहे खरंच सोपी गोष्ट नाहीये. तर ही तुम्ही अंमलात आणायला पाहिजे. आणि पोरांनी जर असं मोबाईल वगैरे वापरायला कमी करायला पाहिजे. कसं आहे हे इंटरनेट किंवा टेक्नॉलॉजी ही डबल एज स्वॉर्ड आहे, 2 धारी तलवार आहे. जी कसं आहे की कापत्या पण आणि शत्रूंना मारण्यासाठी पण उपयोगी पडत्या. म्हणजे आता ती आजकाल असं व्हायला लागली की स्वतःलाच कापा लागली असं वाटायला लागले. सो त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतंय. बाकी सांगायचा उद्देश इतकाच की आता टाइम पण भरपूर झाला ऍक्च्युली आणि खूप जास्त माहिती नव्हतं मला. ऍक्च्युली मी अक्षर माहिती आहे खूप जास्त लोक मला काय एवढं जास्त वेळा वाटेल काय एवढे काय काय आपण काय भारी माणूस नाहीये कुठं आपल्याला ऐकायला आणि आपण गेले भारी काय बोलत नाही. आता तुम्ही ऑनेस्ट की असं की आपल्याकडे ते नाहीये आपल्याकडे एकदम प्रोफेशनल एकदम आणि ते कसं असते ते भारीवाला आपल्याकडे नाहीये. मी थोडं वर्ष सर्व्हिस केल्यानंतर त्या गोष्टी येतील. ट्रेनिंग मध्ये एकदम मार वगैरे बसायला लागलं की मग कळेल कसं बोलायचं वगैरे. पण मग सध्या तर सिच्युएशन हीच आहे. मला इथं बोलण्याची संधी दिली ऍक्च्युली आणि खूप जास्त बारामतीला ऍक्च्युली यायचं खूप जास्त दिवसापासून प्लॅनिंग होतं. अक्षयच्या घरी वगैरे यायचं होतं पण मग तेच की काही ना काही काम असतं की पुढे टाइमला जायचं माहित होतं देवाना माझ्यासाठी हा प्लॅन ऍक्च्युली ठेवला होता की ऍक्च्युली चांगला अधिकारी बनवून बारामती यायचं होतं. ऍक्च्युली माझं भाग्य होतं आणि बारामतीमध्ये आल्यानंतर बघितलं जे खूपच भारी डेव्हलप केलेलं आहे आणि खूपच आहे. पण ते काय की सिटी कसं असते फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर भारी नसते लोक भारी असतात. सो सांगायचा उद्देश काय की आज एकटा यशस्वी होतो उद्या किंवा पुढच्या वर्षी बारामतीमध्ये ज्यावेळी 100 विद्यार्थी सिलेक्ट होते त्यावेळी मला बारामतीकरांना विनंती करायची की त्यांचा सत्कार करायला मला बोलावं असं मला वाटतं. सो काय असते की म्हणजे की प्रशासनामध्ये जाण्यामागचा माझा हेतू एकच होता की कसं असतं म्हणजे एक माझा किस्सा पण सांगतो तुम्हाला. सर आहे तिथं ऍक्च्युली पण म्हणजे ऑनेस्टली जे सत्य घडले ते सांगणार अजिबात खोटं सांगणार नाही. 10 मार्चला माझा मोबाईल म्हणजे लायब्ररी म्हणून ज्ञान 11 वाजता रूमकडे जात होतो आणि माझ्या मैत्रिणीशी एका बोलत होतो. डाव्याकडे बोलला तिने फोन कट केला मग हातात घेतला मागून 3 लोकांनी मला मोबाईल सोडून घेऊन गेले. सो 10 मार्चला मला मोबाईल चोरीला गेला. तिथून परत पोलीस स्टेशन मध्ये गेलो. ऍक्च्युली तिथे पोलीस नव्हते कारण ते राऊंडला जस्ट म्हणजे ते जायला म्हणजे ते राऊंडला निघून गेले. 2 मिनिटं गाठीभेट झाले असते त्याच पोलिसांनी त्यांची केली असती. पण मग तिथून मग मी दुसऱ्या एका पोलीस स्टेशनला गेलो. मग त्या दिवशी मग त्यांनी सांगितलं की हा असं पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये तुम्ही कंप्लेंट लॉन्च करा. पण मग त्यानंतर मग ठीक आहे म्हणजे आता त्यांनी थोडं केलं मग कंप्लेंट वगैरे झालं. पण दुसऱ्या दिवशी माझ्या एका मित्राचे पप्पा मुंबईला सिनियर पी आहे त्यांनी सांगितले की तुझा मोबाईल चोरीला झाला नाही डिस्काउंट घेऊन गेले तो हेरियस क्राईम आहे उद्या पोलीस स्टेशनमध्ये परत जा आणि त्यांना सांग की FIR वगैरे लॉन्च करायला. पण मग दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी मला काही दाब भेटली नाही ऑनेस्टली. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पोलीस स्टेशनमध्ये गेले तर सविस्तर माझी FIR वगैरे लॉन्च करून घेतली. IMEI नंबर वगैरे ट्रॅकिंगला टाकला
आता कसं आहे की सिस्टीम मध्ये आहे ट्रॅकिंगला टाकणं इथपर्यंतच प्रशासनाचं काम आहे. तो ट्रॅक होतोय कारण ते कसं आहे की मोबाईल पण ऍक्टिव्ह झाला पाहिजे ना. सो त्यामध्ये मला वाटतं की प्रशासनाची काही चूक नाही असं मला वाटतंय. सो प्रशासनामध्ये येण्यामागचा माझा हेतू एकच होता, सामान्य माणसाची काय अपेक्षा असते हो की ट्राय करायचं आहे, ते ट्राय करण्यामागचा हेतू पण हाच आहे की यायला अजून एखादा अटेम्प्ट दिला असता तर आयच झाला असता. म्हणजे ही छोटी गोष्ट आहे पण हीच काही गोष्ट जी की तुम्हाला हार मानत येत नाही. म्हणजे काय की हे सामान्य माणसाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ते मी काही खूप भारी माणूस नाहीये की कसं असतं शेतकरी कसं असतं या वर्षी पीक खराब झालं तर त्याच जिद्दीनं पुढच्या वर्षी तयार होते. नाही मागच्या वर्षी एवढं काय भारी पडाय नाही पण पुढच्या वर्षी जरा चांगलं पीक बनवून दाखवतो, चांगलं पीक काढून दाखवतो. सो तेच जे गुण आहेत सगळ्या लोकांकडून आपल्याला घ्यायचंय. युपीएससीची प्रिपरेशन करणं म्हणजे काय खूप भारी गोष्ट नाही. मला वाटतं की डोंगरमुख मंदिर काढण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं. सो एक उद्देश काय की प्रशासनामध्ये गेल्यानंतर की ते लोकांकडून ऐकून घेण्याची मला ताकद देव, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद राहावे माझ्या पाठीशी कायम, आणि तुमच्या सगळ्यांचे म्हणजे शुभेच्छा पण मला पाहिजे की मला परत IAS ट्राय पण करायचं आहे. आणि आता माहित नाही ऍक्च्युली की 25 तारखेला प्री आहे, निघणार आहे नाही निघणार आहे माहित नाही कारण खूपच ऍक्च्युली रॅन्डम आहे. युपीएससीच्या प्रीचं माहिती आहे जास्त हवेत उडायला लागलं की युपीएससी बरोबर आपडते जमिनीवर. सो प्रयत्न करतो, माहित नाही खूप जास्त फॅक्टर्सवर डिपेंड आहे. समजा बोलताना माझ्याकडून काही चुकीचे वगैरे शब्द गेले असतील तर त्या चुकीचे शब्द बोलण्यामागचा मला किंवा दुखावण्याचा काही माझा हेतू नव्हता. की माझे जे 2 गोष्टी मी ज्या गोष्टीतून घडलो त्या गोष्टीतून समजा मला 10 आंब्यांना दगड मारायला लागलं तर त्या 10 आंब्यातला एक जरी आंबा पडला तर मला वाटेल की इथे आल्याचा माझा सार्थक झाला असं मला वाटतं. सो बोलण्यातून काही चुकीच्या वगैरे गोष्टी घडल्या गेल्या असतील तसंच ते बोलण्याच्या ओघातून काही गोष्टी कळत नसते. सर तुमचा मुलगा, तुमचा भाऊ किंवा तुमचा नातू म्हणून मी तुमची माफी मागतो सगळ्यांची. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली आणि खूप जास्त म्हणजे इतकं बोलताना एकही आवाज आला नाही तर म्हणजे किती खूप भारी फिलिंग असते की एखाद्या समोरच्या बोलणाऱ्याला कसं असते की भारी कठीण वाटते की जेव्हा समोरचे ऐकून घेणारे तितके व्यक्ती श्रावण असतात. आणि जे विद्यार्थी पलीकडे बसतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं इतक्याच हेतू व्यासपीठाच्या त्या बाजूला बसून ऐकणे ठीक आहे असतंय पण व्यासपीठाच्या या बाजूला येऊन जे तुम्ही बोलत असतात आणि सगळे ऐकत असतात खूप भारी फिलिंग असतात. खूप म्हणजे खूप भारी फिलिंग असतात. सगळ्या विद्यार्थ्यांना मी एवढीच शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वांनी सुद्धा या साईडला यावं. ते मग क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये मी जिद्दीनं तळमळीनं प्रयत्न केले पाहिजेत आणि तुमचे यश मी गाठलं पाहिजे असं मला वाटतं. एवढं बोलतो आणि माझे मी 2 शब्द संबोधतो. थँक्यू. शिस्तप्रिय बारामतीकरांना विनंती 5 मिनिटं जागा सोडायची नाही, राष्ट्रगीत होणार आहे. त्याच्या अगोदर फक्त 1-2 महत्वाच्या सूचना आहेत. शिस्तप्रिय बारामतीकर जागा सोडणार नाहीत. सूचना अशी आहे की आता बिरदेव सरांना भेटण्यासाठी गर्दी होईल आणि ती गर्दी होत असताना महिला भगिनींचा आपल्याला विनाकारण आपल्याकडून अपमान व्हायला नको म्हणून सगळ्यांची सूचना अशी आहे की महिला सुरुवातीला भेटतील आणि त्याच्यानंतर सगळे पुरुष मंडळी भेटतील. ज्यांना खात्री आहे त्यांनी पुरुषांनी महिला झाल्यावरती मग भेटायला यायचंय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची सूचना आहे की इकडच्या बाजूने वरती यायचंय सगळ्यांनी या बाजूने आणि इकडच्या बाजूने खाली जायचंय. तर दोन्ही बाजूनी गर्दी करू नका. सर्वसामान्य माणसाचा कार्यक्रम आहे, राष्ट्रगीत घ्यायचंय सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि याच्यानंतर हे सूचना देत असताना जे काय
प्रमुख मान्यवर आहेत त्यांचा आधी त्यांच्याकडून सत्कार होईल. राष्ट्रगीत होत असताना माझी पुन्हा एकदा विनंती आहे, आजचा कार्यक्रम हा बारामतीकरांसाठी अत्यंत स्मरणात राहणार आहे. त्याच्यामुळं वंदे मातरम झाल्याच्या नंतर, राष्ट्रगीत झाल्याच्या नंतर आपण सर्वांनी ग्रँड सॅल्यूट द्यायचा आहे. ते म्हणजे भारताचं आणि पाकिस्तानचं सध्या युद्ध चालू आहे. जे शिपाई, जे सैनिक आपल्यासाठी बॉर्डरवरती लढतायत, पहिला सॅल्यूट त्यांना असेल. दुसरा सॅल्यूट ब्रिगेड होणे सर, जे या तरुणांसाठी ऐराण म्हणून आज बारामतीमध्ये उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी असेल. आणि त्याच्यानंतर संपूर्ण प्रशासनासाठी हा सॅल्यूट असेल. सगळ्यात महत्वाचं, वंदे मातरम झाल्याशिवाय, राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही. तुमचं सगळ्यांचा आभार मानण्याची विनंती मी अमोल सत्कारांना करतो, ऍडव्होकेट अमोल सत्कारांना. परंतु एक अर्धा मिनिट घेतो. जो सरांकडून सांगायचा राहिलेला किस्सा मला वाटतं अक्षय सोलंकर इथं आहेत, एकदा तुम्ही हात वर करून, कारण तुम्हाला स्टेजवरच घ्यायचं होतं. तर ते खरं तर मी निर्देव सरांच्या परस्पर सांगतोय, त्यांची परवानगी न घेता. मला तो अचानक पुण्यात गेल्यावरती सांगितलं होता, तो कळणं गरजेचं आहे. मित्रांनो, माणसाने किती साधं असावं. बिरदेव सर ज्या वेळेस मॉक इंटरव्ह्यू साठी दिल्लीत गेले होते, त्यावेळेस पुण्यामध्ये आले आणि पुण्यामधून त्यांनी अक्षयला फोन केला की मी पुण्यात आलोय. मी लिटरली सांगतो, पंकज कोकरे त्याला आणायला गेले होते स्टेशनवरती आणि मला पंकजने हा किस्सा सांगितला. सर, मी बिरदेव सरांना ज्यावेळेस आणायला गेलो होतो त्यावेळेस त्यांच्याकडची जी बॅग होते, जी तुम्ही बाजारला सुद्धा नेत नाही, म्हणजे आपली जी युरियाची पिशवी असते ना, त्याची जी आपली हातातली पिशवी, ती बॅग घेऊन माणूस पुणे स्टेशनवरती उतरलेला होता. सॉरी सर, मी तुमच्या परस्पर ही गोष्ट सांगितली, पण माणसाने हे सामान्य असावं. मी ऍडव्होकेट अमोल सत्कारांना विनंती करतो की तुम्ही आभार माना, त्याच्यानंतर राष्ट्रगीत होईल. आज या ठिकाणी बारामतीकरांनी एवढा सुंदर असा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आणि बिरदेव सरांनी देखील अतिशय छान मार्गदर्शन केलं. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन बारामतीमध्ये आले आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर ज्ञानसागर गुरुकुलचे सागर वाटोळे सर, त्यांनी अतिशय सुंदर असं मॉकड्रिल या ठिकाणी करून दाखवलं. त्या ज्ञानसागर गुरुकुलच्या सागर वाटोळे सरांचा आणि विद्यार्थ्यांचा देखील या ठिकाणी आभार मानतो. आणि तुम्ही सर्वजण बारामतीकर एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला, याबद्दल तुमचं देखील मी आभार मानतो. यानंतर राष्ट्रगीत होईल आणि नंतर कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वांना विनंती आहे, भारत माता की जय परत एकदा घेऊयात आणि एक ग्रँड सॅल्यूट आणखी न लाजता भारत माता की हॅलो साहेब, तुम्हाला सगळ्यांचा बारामतीकरांचा ग्रँड सॅल्यूट आहे. कोल्हापूरचा वक्ता आणि बारामतीचे श्रोते, मी या ठिकाणी विनंती करतोय की बारामतीकरांच्या वतीनं आणि जिल्हा परिषद, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या वतीनं अहिल्या देवींची एक मूर्ती देऊन बिरदेव ढोणे यांचा एक सत्कार होतोय. त्यांनी तो सत्कार स्वीकार